कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस बस इकडे बस. बसते बसते तुला का बसायला सांगताय? देवी आई समोर कुणी बी बसायचं नाही. देवी आईला प्रश्न विचारायचा नाही. अरे पारू. जे काही बी विचारायचं ना मला विचारा, देवी आईला नाही. अरे पारू, ते सगळे गेले. हो बस तू. आणि तुला सॉरी म्हटलं. सॉरी म्हणले? हो. मला का म्हणले? अरे देवी आईला सॉरी म्हणायला पाहिजे ना, मला का म्हणते सॉरी? बस बस बस. एवढं प्रेम करतेस तू देवी आईवर? मी ना देवी आईवर लई म्हणजे लई प्रेम करते. म्हणजे शब्दात नाही सांगता येणार एवढं प्रेम. ओके ओके ठीक आहे तू बस. हा बस थोडा आराम कर. ओके आदित्याचं थांब. अहो तुम्ही ऐका ना, मी देवी आईसाठी काय काय करू शकते माहित आहे? मी ना आकाश पातळ हा हे करू शकते. आणि ना मी हा पारू 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 हिमालयावर चढू शकते. तू पडशील. खाली उतर प्लीज, खाली उतर. आणि समुद्राच्या तळाशी पारू पडशील तू. एका ठिकाणी बस प्लीज. नाही हा आदित्य सर, हा मला ना लय म्हणजे लय उंच. अरे नको उंच उडू तू. नको उंच उडू पारू. प्लीज आता एका ठिकाणी बस. ऐक माझं. एक मिनिट, हा काय चाललंय तुमचं? अरे उडू दे ना मला उंच. अरे पारू तू. नाही आता ना मला चंद्रावर जायचंय. अरे पारू चंद्रावर पारू जायचंय. ऐक माझं. पारू प्लीज खाली उतर. पारू मी तुझ्या पाया पडतो. प्लीज खाली उतर पारू. पारू मी सांग. ए चुप, एकदम चुप. आणि तुम्ही का मला बोलता खाली उतर हा? मी उंच उडते आकाशात तर तुमच्या पोटात दुखतंय का? नाही मी गरीब आहे, गावाकडचे आहे म्हणून तुमच्या पोटात दुखतंय का तुमच्या? पारू मी आदित्य. ते सगळे लोक गेलेत. पारू मी तुला शेवटचं सांगतो. प्लीज खाली उतर. नाही मी नाही उतर. पारू मी सांगतो म्हणून खाली उतर. मी पडेन ना. नाही पडणार. माझ्यावर विश्वास. मी पडेन ना, मला नाही लागल इथं. नाही ना पारू प्लीज चल ये खाली ये. नक्की हो ये. सावकाश पडाल तुम्ही उतरणार. पारू मी नाही उतरणार. मला एक सांग, तुला कोणी खायला प्यायला दिलं होतं का? हा कोणी सरबत वगैरे दिलं होतं का? सरबत? हा सरबत गणीनं दिला होता. गणी? आपल्या गणीने? माझ्या गणीनं माझ्या तुझा गणी पण कधी दिलं होतं काय? नाही श्रीकांत, हे प्रकरण असंच नाही सोडून देऊ शकत. मला कळायलाच हवं पारूला कुणी काय पाजलं ते. पण आता प्रकरण निवळलंय तर सोडून देऊया आपण. तसंही होळी आहे तर. नाही, शिस्त म्हणजे शिस्त. कुणी केलंय हे? अहो वहिनी, कोण कशाला करेल? तिचं तीच पहिली असेल. आणि तसंही ती शेवटी गावाकडचीच आहे ना. गावाकडे चालत असेल सगळं. आणि तसंही तिचे दंगा करायचे दिवस आहेत ना आता. मग एन्जॉय करायचा म्हणून घेतलं असेल काहीतरी ना. तूही गावाकडचीच आहेस ना दामिनी? वहिनी, मी यात पारूची काहीही चूक नाहीये. तिला कोणीतरी फसवून पाजलीये. एवढी खात्री आहे का तुम्हाला त्या पारूबद्दल? वहिनी, तुम्ही ना सगळं विसरता. तिने या बंगल्यात आल्यापासून काय काय कारनामे केलेत माहितीये ना. मी माणसांना ओळखते आणि ती मारुतीची मुलगी आहे. त्याच्या संस्कारांवर मला शंका नाही.
तिला कोणीतरी फसवलंय. हे असं असतं बघा, जरा कुठं कौतुक केलं त्या पोरीने हिचं तर लगेच पुळका आला हिला मोलकरणीचा. मॅडम, तुमचा माझ्यावर जो विश्वास आहे तोच माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. मारुती, तू आता गेलास तरी चालेल. आदित्यला बोलावून घ्या लगेच. तू इकडे. मी नाही. तू परू तू उडी मार, मी तुला पकडतो. हा उडी मारू. हा. तुम्हाला माहित आहे माझा भाना मला असं असं पाठीवर घ्यायचा. आणि ना, अंडे घ्या, बटाटे घ्या. तुम्ही बोला ना. मी नाही बोलणार आहे. नाही मी नाही बोलणार. अरे मी काय. बोला ना. ओके ओके ठीक आहे म्हणतो. कांदे घ्या, बटाटे घ्या. नाही, चुकीचं एकदम चुकीचं आहे. तुम्हाला नाही बोलता येत. अरे तुम्ही माझ्या बासारखं बोला ना. कांदे घ्या, बटाटे घ्या, कांदे ओके घ्या. ओके ठीक आहे बोलतो. कांदे घ्या, बटाटे घ्या, कांदे घ्या, बटाटे घ्या. नाही, माझं तोंड नको ना. अगं ताईडे, आदित्य सर आहेत तिथे. मी पण तेच म्हणत होतो यार. एक मिनिट. हॅलो. हो ठीक आहे आलोच. ताईडे, खाली उतर तू. मी पडून नको नी. आदित्य सर तुम्ही या, मी बघतो. ओके ठीक आहे. पण ऐक ना, ती पडणार नाही ना? नाही बरं. नाही. आदित्य सर हा. नाही तिथूनच बोल. तुम्ही ना एक नंबर हिरो दिसतो. एक नंबर, एकदम चिकन. ताईडे, इकडे बघ. माझ्यासारखं कर. झोप आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.